राम राम, जय श्रीराम, गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसापासून मी केसांच्या संदर्भात लेख लिहित होतो, केसांच्या आरोग्याविषयी लेख लिहित होतो. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा विचार करत होतो, पण ऑफिसमध्ये बसून ते जमत नव्हतं. मी आता डांगच्या जंगलात आहे. माझा प्रवास हा नवापूर, आवा, सापुतारा, नाशिक असा आहे. विचार केला की आपण इथेच एक व्हिडिओ बनवूया, म्हणजे काय होईल, जंगली दाखवणं होईल, आपला विषय पण पूर्ण होईल. सकाळी निघालो आहे नवापूरवरनं, आता आवाच्या जंगलामध्ये आहे. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे माझे मित्र संदेश बाकरे. तर मूळ विषयावर येऊया. आपण केसांच्या संदर्भात बोलत होतो. मी बऱ्याच वेळेस लिहिताना एक लिहिलं की केस पालित, म्हणजे केस पांढरे होणे किंवा केस गळणे, हा निव्वळ केसांची समस्या, केसांचा दोष नसून हा आपल्या प्रकृतीचा दोष आहे. म्हणजे आपली प्रकृती पित्त आहे, कफ आहे, वात आहे, याच्यावर असतं. पित्त प्रकृती असताना केस पालित्य जास्त होतं, केस जास्त गळतात, हे मी लक्षात ठेवायचं. त्यामुळे पहिला प्रश्न आहे की केसांचं संदर्भात तुम्ही कुठलाही उपाय करताना नाही ना, आपल्या वैद्यांकडनं आपली प्रकृती काय हे जाणून घेणं फार गरजेचं असतं. आणि त्यानंतरच केसांवर आपण काय औषधं वापरली पाहिजेत. औषधं म्हणजे आपण घरगुती उपाय काय केले पाहिजे. मी औषधं काही सांगत नाही कोणाला, मी जडीबुटी सांगतो. जसं आता आवाचं जंगल आहे, या जंगलामध्ये जडीबुटी मला माहिती आहे. इथे ज्यानं काय येतं, जास्त कडूजिरा येतो, मोठ्या प्रमाणात येतो, सागरगोटी येते, साग येतो. इथे जडीबुटी तशा खूप जास्त नाही, कारण हे सागाचं जंगल जास्त आहे. हे बघा माझ्या पाठीमागे, अजून आपण पुढे दाखवेल तुम्हाला मी. हां, तर महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैद्यांकडनं आपली प्रकृती जाणून घेणं आणि त्यानुसार आपले घरगुती उपाय करणं. निव्वळ स्वतःच्या मनाने आपण करायची नाही, कारण वैद्यच तुम्हाला सांगू शकतं तुमची प्रकृती कशी आहे. पित्ताची प्रकृती असल्यावर हमखास तुमचे केस लवकर पांढरे होणार, केस गळणारे आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटासा घरगुती नैसर्गिक उपाय सांगतो, ज्याने तुम्ही केस तुमचे काळे करू शकतात. नैसर्गिकरित्या नैसर्गिक चमक टिकू शकते आणि दीर्घकाळ काळे राहतील. तो म्हणजे मेहंदी आणि इंडिगोचा उपयोग. आता हा प्रयोग मी पण केलेला आहे. आता बघा माझे प्रयोग चालले होते. मी अगोदर मेहंदी लावली. मेहंदी आदल्या दिवशी भिजवायची, तो मी डिटेल माझ्या लेखात लिहिलेला आहे. भिजवताना त्याच्यामध्ये चहाचं पाणी, गुलमोहराचा काढा, आवळा हे टाकायचं, रात्रभर भिजवायचं. दुसऱ्या सकाळी ती लावायची, 2 तास ठेवायचं, 3 तास ठेवायचं, धुवून काढायचं. शॅम्पू वापरायचा नाही, साध्या पाण्याने धुवायची. पहिल्या दिवशी मेहंदी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंडिगो लावा, जर तुम्हाला केस काळे हवे असतील तर. जर तुम्हाला डार्क ब्राऊन कलर हवा असेल तर मेहंदी आणि इंडिगो तुम्ही एकत्र लावू शकता. मेहंदी हा बेस आहे, इंडिगो ही डाय आहे. इंडिगो मेहंदीसारखंच एक नैसर्गिक झाड आहे, त्या पानांची पावडर असते. दुसऱ्या दिवशी तुम्ही इंडिगो लावायचा, इंडिगो भिजवायचा, त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही. 15-20 मिनटं ठेवल्यानंतर लगेच आपल्या केसांना लावायचं असतं. इंडिगो भिजवायचा थोड्याशा कोमट पाण्यात, त्यात चिमूटभर मीठ टाकलं तर इफेक्ट आणखी चांगला होतो. आणि ते मिश्रण केसांना लावायचं. भिजवताना काळजी घ्यायची मात्र, इंडिगो कधीही लोखंडी किंवा प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात भिजू नये. ही रिॲक्टिव्ह डाय असते. ती भिजवायची जर असेल तर काचेचं बाऊल वापरावं. भिजवल्यानंतर 15-20 मिनटं ठेवायचे. तेवढ्या काळात त्याला एखाद्या प्लास्टिकच्या कपड्याने वगैरे झाकून ठेवायचं, कारण ते लवकर वाळतं. 15-20 मिनटं ते लावा. त्यानंतर 2 तास ठेवा आणि धुवून काढा. धुतल्यानंतर तुमच्या केसांना काळा रंग येईल, काळसर रंग येईल. शॅम्पू वापरायचा नाही, कारण इंडिगोचा रंग हा 24 तासानंतर अजून डार्क होतो. त्यामुळे तुमच्या केसांचा रंग हा 24 तासांना हळूहळू बदलताना तुम्हाला दिसेल.
ही प्रक्रिया सुरुवातीला पहिल्या महिन्यात 3दा रिपीट करायची आहे. त्यानंतर महिन्यातनं एकदा ही प्रक्रिया केली तरी आपले केस नैसर्गिक टिकून राहतात. नैसर्गिक चमक असते, नैसर्गिक काळेपणा टिकून राहतो. तुम्हाला कुठल्या केमिकलयुक्त डायचा किंवा इन्स्टंट मेहंदीचा वापर करायची गरज पडणार नाही आणि दीर्घकाळ तुमच्या केसांना रंग टिकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठले साईड इफेक्ट होत नाही, केस गळणं थांबतं. अर्थात त्याच्याबरोबर आपल्याला काय अजून दुसरी तेल किंवा पोटातनं घ्यायची औषधं अशी बऱ्याच गोष्टी आहेत, त्या पण घ्यायची, त्या पण चर्चा करणार आहे. आजचा विषय फक्त केस काळे करण्यापुरते होते. मी आता ॲक्च्युली गाडी चालवतो आहे, गाडी चालवताना व्हिडिओ बनवू नये, पण मित्रबरोबर असल्यामुळे मला तो एक बेनिफिट मिळतो. मी आता महाराष्ट्रातनं गुजरात राज्यात प्रवेश करतो आहे. पुढच्या जंगलामध्ये अजून तुम्हाला एक जंगल दाखवायचे म्हणून एक ॲडिशनल व्हिडिओ याच्या पुढे करेल. केसांसंदर्भाच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ इथे समाप्त करतो. पुढच्या भागामध्ये आपण बोलूया काही तज्ज्ञांची इंटरव्ह्यू घेण्याचे किंवा वैद्यांच्या केसांच्या संदर्भात इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न पण मी करणार आहे, ते पण आपल्यासोबत प्रस्तुत करू. तोपर्यंत आपण असेच राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत घेऊन खूप काही करतो, छंद आहे, अभ्यास करायचा, आयुर्वेदाविषयी आवड आहे, जंगलाविषयी वनाविषयी प्रेम आहे, म्हणून सगळं करतो. आपल्याकडनं एकच अपेक्षा ठेवतो, माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तस्वकीयांना पण सांगा. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.